शेअर बाजारातून मोठी कमाई करणं हे अनेकांचं स्वप्न असतं, नाही का? पण त्याचं खरं रहस्य काय आहे? आज आपण जरा अश्विन पोरवाल यांच्या मुलाखतीतील अनुभवांवर आधारित एका सखोल चर्चेत उतरूया. ते गेली 22 वर्ष बाजारात आहेत आणि त्यांच्या प्रवासातले धडे म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. आपला उद्देश काय? तर त्यांच्या अनुभवातून मिळालेले मुख्य विचार आणि रणनीती समजून घेणं. विशेषतः स्वतःला ओळखून आपली ट्रेडिंग शैली कशी ठरवायची यावर लक्ष देऊया. सुरुवात कुठून करायची? सुरुवात होते स्वतःला ओळखण्यापासून. पोरवाल यांचा हाच तर महत्वाचा मुद्दा आहे ना. म्हणजे यशस्वी ट्रेडर बनण्याआधी तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे समजून घेणं गरजेचे आहे. उदाहरणार्थ, ज्यांना धाडसी गोष्टी जसं की रोलर कोस्टर राईड आवडत नाही ना, त्यांच्यासाठी अगदी 5-15 मिनिटांचं वेगवान ट्रेडिंग धोकादायक ठरू शकतं. अच्छा, कारण त्यात चढ उतार खूप फास्ट असतात, ते झेपणार नाही कदाचित. हे अगदी खरे. म्हणजे स्वतः पोरवाल यांनी पण सुरुवातीला चुका केल्या होत्या. त्यांनी ते नेटवर्क मार्केटिंगमधून आलेले 45,000 रुपये फक्त 3 महिन्यात गमावले. आणि एवढंच नाही तर वर 50,000चं कर्ज झालं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ते थांबले नाहीत. ते शिकले, टिप्सवर अवलंबून राहायचं सोडून दिलं आणि स्वतःच्या अभ्यासावर भर दिला. म्हणजे इथूनच खरा बदल सुरू झाला असेल, नाही का? अगदी बरोबर. आणि इथेच आपल्याला मार्गदर्शनाचं म्हणजे मेंटॉरशिपचं आणि सतत शिकत राहण्याचं महत्त्व दिसतं. मार्क मिनर्विनी यांच्या पुस्तकांनी आणि त्यांच्या सेमिनारनी त्यांच्या विचारांना एक नवी दिशा दिली असं ते सांगतात. पुस्तकातून ज्ञान मिळतं, पण प्रत्यक्ष भेटून जी ऊर्जा मिळते ना, ज्याला ते ऑरा म्हणतात, त्याने दृष्टिकोनच बदलून जातो. त्या व्यक्तीच्या सहवासात एक वेगळाच आत्मविश्वास येतो. तर मग हा दृष्टिकोन बदलल्यावर त्यांची ट्रेडिंगची पद्धत म्हणजे शैली ती पण बदलली असणार. असं ऐकलंय की ते सुरुवातीला 3 मिनिटांचे ट्रेडर होते. म्हणजे इतके फास्ट ट्रेड्स, हा बदल कसा झाला? हो, सुरुवातीला ते खूपच वेगवान ट्रेडर होते, पण साधारण 2011-12 नंतर त्यांनी फक्त टेक्निकल इंडिकेटर्सवर अवलंबून न राहता आपल्या मानसिकतेवर म्हणजे माइंडसेटवर जास्त लक्ष केंद्रित केलं. त्यांचं म्हणणं आहे, आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे, की बाजारात 80% यश हे मानसशास्त्रामुळे मिळतं आणि फक्त 10% स्ट्रॅटेजीमुळे. 80%? म्हणजे विश्वास बसणार नाही इतकं जास्त महत्त्व मानसशास्त्राला. हो, हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल, पण याचा अर्थ काय, की स्वतःवर नियंत्रण ठेवणं, आपल्या भावनांवर ताबा ठेवणं किती महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे सर्वोत्तम स्ट्रॅटेजी असूनही जर मानसिकता योग्य नसेल तर माणूस अपयशी ठरू शकतो. मग त्यांनी स्वतःसाठी कोणतं मार्केट निवडलं? म्हणजे कुठे ट्रेड करायचं ठरवलं? त्यांनी निवडलं कॅश मार्केट, इक्विटी मार्केट ज्याला आपण म्हणतो. याचं कारण म्हणजे त्याची गती त्यांच्या स्वभावाला जुळली. फ्युचर्स मार्केट इतकं वेगवान नाही, पण ऑप्शन्स मार्केटपेक्षा कमी धोकादायक. इथे मग रिस्क रिवॉर्ड म्हणजे तुम्ही किती जोखीम घेता आणि त्यावर किती फायदा अपेक्षित आहे, आणि बेटिंग ॲव्हरेज म्हणजे तुमचे किती ट्रेड यशस्वी होतात याचा बॅलन्स साधणं महत्वाचं आहे. आणि गंमत म्हणजे यशस्वी ट्रेडर्सचं बेटिंग ॲव्हरेज फक्त 45 ते 55% असतो. फक्त एवढाच? फक्त 45-55%. हो. पण जेव्हा ते जिंकतात तेव्हा फायदा म्हणजे रिवॉर्ड हा नुकसानीच्या म्हणजे रिस्कच्या तुलनेत खूप जास्त असतो. कमीत कमी 1.3 तरी. अच्छा, म्हणजे कमी वेळा जिंकलं तरी चालेल, पण जिंकल्यावर मोठं जिंकणं महत्वाचं. अगदी बरोबर. मग स्टॉक निवडताना ते काय बघतात? त्यांनी रिलेटिव्ह स्ट्रेंथबद्दल काहीतरी सांगितलं होतं, ते काय नक्की? रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे बाजाराच्या एकूण प्रवाहाच्या तुलनेत एखादा स्टॉक किती मजबूत आहे हे पाहणं. म्हणजे समजा बाजार पडतोय तरी कोणता स्टॉक टिकून आहे किंवा वाढत आहे, किंवा एकाच सेक्टरमध्ये इतर स्टॉक्स पडत असताना कोणता कमी पडतोय, तो जास्त मजबूत समजला जातो. ओके. यासोबतच व्हॉल्यूम म्हणजे किती शेअर्सची खरेदी विक्री झाली, आणि ट्रेंड टेम्पलेट म्हणजे स्टॉकचा एकूण कल कसा आहे हे पण महत्वाचं आहे. आणि त्यांनी स्वतःच्या पोर्टफोलिओचे एक उदाहरण दिले, ते खूपच इंटरेस्टिंग वाटलं मला. जानेवारी 2018 मध्ये म्हणे निफ्टी वर जात होता, पण त्यांचा पोर्टफोलिओ रोज खाली येत होता. हा त्यांच्यासाठी एक धोक्याचा इशारा होता. अगदी. म्हणजे स्वतःचे ट्रेड सुद्धा बाजाराचा एक मोठा इंडिकेटर असू शकतात. बरोबर. आता स्टॉक घेतला पण बाहेर कधी पडायचं, म्हणजे एक्झिट स्ट्रॅटेजी ही पण तितकीच महत्वाची. ते स्टॉकच्या वाढीचा अँगल पाहतात. म्हणजे स्टॉक किती वेगाने वर जातोय, साधारण 30 अंश, 45 अंश की एकदम 70 अंशाच्या कोणात. अच्छा, अँगल
हो, या वेगावरून स्टॉप लॉस किती जवळ ठेवायचा हे ते ठरवतात. जर स्टॉक 70 अंशाच्या कोनात म्हणजे खूप वेगाने वर जात असेल तर ते बाहेर पडायचा विचार करतात, कारण तो वेग टिकणं कठीण असतं. 2008च्या मोठ्या पडझडीत याच स्टॉप लॉसमुळे त्यांचं मोठं नुकसान टळलं होतं. बापरे. म्हणून ते म्हणतात स्टॉप लॉस देवासारखा आहे. आणि अजून एक गोष्ट, ते 50-50% बाहेर पडण्याची पद्धत वापरतात. त्याने मानसिक दबाव कमी होतो. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट त्यांनी वारंवार सांगितली, ट्रेड जर्नल लिहिणं. ते म्हणतात हे खूप कंटाळवाणं काम आहे, पण हेच खरं होली ग्रेल आहे. म्हणजे यशाची गुरुकिल्ली दुसरीकडे कुठे नाही, तर तुमच्या स्वतःच्या चुकांच्या नोंदीत आहे. अगदी बरोबर. यातूनच तर कळतं की आपण कुठे चुकलो आणि काय सुधारायला हवं. आणि यालाच जोडून त्यांनी मसल बिल्डिंगची संकल्पना सांगितली आहे. मसल बिल्डिंग. हो, म्हणजे ट्रेडिंगमध्ये जसं आपण जिममध्ये हळूहळू वजन उचलण्याची क्षमता वाढवतो, तसंच बाजारात नुकसान सहन करण्याची क्षमता, मोठा नफा झाला तर तो टिकवून ठेवण्याची क्षमता आणि पोझिशन साईज म्हणजे किती मोठी गुंतवणूक करायची याची क्षमता हळूहळू वाढवावी लागते. एकदम मोठी उडी नाही मारायची. आणि हे सगळं कमी भांडवलात शिकणं सोपं जातं. म्हणून ते सुरुवातीला कमी भांडवल असण्याला वरदान किंवा ब्लेसिंग मानतात. तर या सगळ्या चर्चेतून काय महत्वाचं दिसतंय? फक्त स्ट्रॅटेजी असून चालत नाही, बरोबर? स्वतःला ओळखणं, शिस्त ठेवणं, योग्य मानसिकता असणं आणि सतत शिकायची तयारी ठेवणं, या सगळ्या गोष्टी शेअर बाजारातल्या यशासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चुकांमधून शिकणं, त्यांचा अभ्यास करणं आणि संयम ठेवणं. पोरवाल यांचा हा 22 वर्षांचा प्रवास हेच दाखवून देतो की सातत्य आणि योग्य दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे. खरे. आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतोय. पोरवाल यांनी ही जी मसल बिल्डिंगची कल्पना सांगितली, म्हणजे कोणतीही क्षमता हळूहळू आणि सातत्याने वाढवणं, ही कल्पना ट्रेडिंग सोडून आपल्या आयुष्यातल्या आणखी कुठल्या गोष्टीत उपयोगी पडू शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा.